हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय अनदर वन व्हिडिओ. स्वागत आहे तुमचं खानदेशी तडकामध्ये. आज आपण बनवणार आहोत गेस वॉट, खानदेशकडची स्पेशल डिश उन्हाळ्यामधली. ही डिश ना आय एम गॅरंटेड, ही गॅरंटी आहे माझी, ही पूर्ण खानदेशकडच्या लोकांच्या घरी एक ना एकदा बनलीच असेल उन्हाळ्यामध्ये. ही डिश जर तुम्ही बनवली तर भाई तुम्ही तुमची जी फेवरेट भाजी आहे ती विसरून जासाल. आज आपण बनवणार आहोत कांद्याची भाजी, एकदम झणझणीत चटपटा. आता म्हणसान चटपटा कसं काय, तर यात आपण टाकणार आहोत कैरी. आणि ही भाजी खूप म्हणजे स्पायसी आणि आंबट, मतलब गोड आंबट अशी भाजी लागते. आता आमच्याकडे खानदेशकडे कुठेही लग्न असलं तर त्या लग्नामध्ये किंवा कोणतंही फंक्शन असलं त्यामध्ये आम्ही वरणबट्टी आणि ही कांद्याची भाजी करतात. उन्हाळ्यामधली ही स्पेशल भाजी आहे. आता बघा, हे कोणासोबत नाही हो, हे सर्वांसोबत होतं की कांदे चिरायच्या वेळेस डोळ्यातून नुसतं पाणी येत राहतं. तर त्यासाठी आपण कांद्यामधला पाण्यामध्ये ठेवून द्यायचं चिरल्याबरोबर. इथे आपण लसूण घेतलेलं आहे थोडासा आणि अद्रक, त्याची पेस्ट केलेली आहे. आणि ही जी रेसिपी आहे, हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा. तुम्हाला खूप खूप एकदम म्हणतात नाही का, एकदम अशी चविष्टदार समथिंग असं काहीतरी म्हणतात, ते तुम्हाला आज रेसिपी शिकायला भेटणार आहे. इथे आपण कैरी घेतलेली आहे. कैरी तर भाई उन्हाळ्यामधली एकदम अशी जान आहे, लाईक हार्ट उन्हाळ्याचं. इतकं म्हणजे कैरी नसली गोठत म्हणजे कायच आहे, उन्हाळा तुमचा कायच गेला. कैरी नसली तर मग कशाचा उन्हाळा आला भाई. कैरी हर एक भाजीमध्ये टाकायला हवी भाई. कैरीने खूप चांगली टेस्ट येते. आधीच कैरीनं म्हणजे काही कैऱ्या अशा गोड आंबट असतात आणि ही तशीच होती, तर भाजीमध्ये तर खूप छान टेस्ट आलेली आहे. शेवटपर्यंत बघा. इथे आपण घेतलेले आहे 2 पळी तेल. 2 थोडं 2.5 पळी आम्ही इथे तेल घेतलेलं आहे. जिरं टाकलेलं आहे आणि आपले जे खडा मसाला वगैरे असतो तो आपण इथे टाकलेला आहे थोडासा. आणि जी आपण अद्रक लसूणची पेस्ट केली होती ती. आता अद्रक लसूणची पेस्ट जे आहे ते रेडीमेड पण भेटते, पण तुम्ही मग रेडीमेड पण टाकू शकता. बट आमच्याकडे रेडीमेड आम्ही ते अद्रक लसूणची पेस्ट यूज नाही करत, म्हणून आम्ही घरीच बनवतो. इथे अद्रक लसूणची पेस्ट आम्ही इथे तेलामध्ये टाकलेली आहे. आणि आता आपण टाकणार आहोत थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद आणि इथे कढीपत्ता टाकलेला आहे आम्ही. कढीपत्ता ना ॲक्च्युली नाही, म्हणजे जास्त करून कांद्याची भाजीमध्ये नाही टाकता, बट मग कधी कधी टाकता, असं काही नाही, टाकतात. पण मग मम्मीने इथे टाकलेलं आहे आता. आणि इथं आपला जो शेंगदाणा आहे त्याला आपण थोडासा असं जाडसर कुटून घेतलेला आहे. आणि हां, कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुमच्याकडे तुम्ही कधी कांद्याची भाजी बनवलेली आहे का. नाही बनवली, आत्ताच्या किचनमध्ये जा आणि बनवा. मी तुम्हाला सांगते, तुमची जी आवडती भाजी आहे ते तुम्ही विसरून जासाल. ही भाजी खूप 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 छान लागते. आणि आता तर उन्हाळ्याचा स्पेशल दिवस चालू आहे, कैरी आहे आपल्याकडे, तर कैरीही टाकून बघा. इथे आपण टाकलेलं आहे 3 चम्मच 2.5 चम्मच आपण इथे तिखट टाकलेलं, लाल मिरच पावडर. आता बघा, ही भाजी झणझणीत व्हायला पाहिजे की नाही, म्हणून मग जास्त तिखट ना. आता इथे आपण जे कांदा चिरलेला आहे आणि जी कैरी चिरलेली होती ते टाकलेली. कैरी तुम्ही 1 टाकू शकता, 2 टाकू शकता, पण 2पेक्षा जास्त म्हणजे थोडं ऑड होऊन जाईल. एवढी पण म्हणजे कैरी त्यात एकदम चांगलीच लागेल असं काही नाही. कोणाकोणाला नाही आवडत कैरी, बट मला तर खूप आवडते. मी तुम्हाला सजेस्ट करते, प्लीज तुम्ही एकदा ही भाजी बनवून बघा. आम्ही नाशिकला गेलो होतो फिरायला, तर आम्ही तिथे ऐकलं होतं की कांद्याची भाजी तिथे नाही बनवता म्हणून. म्हणजे आम्ही जिथं होतो तिथं नाही बनवता, बट मग कोणाकोणाकडे बनवत असतील, तर तेव्हा मी खूप शॉक झाली होती की
म्हणजे कांद्याची भाजी कोण कोण नाही बनवणार यार. कांद्याची भाजी तर खूप चांगली लागते. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही कांद्याची भाजी बनवा. इथे आपण मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि जर हा व्हिडिओ कोणी नाशिकहून बघत असेल तर सॉरी, तुम्हाला असं वाटलं की आमच्याकडे नाही बनवत असतील तुमच्याकडे, बट आम्ही जिथं गेलो होतो तिथं नव्हती. आम्ही त्यांना विचारलं होतं की कांद्याची भाजी बनवता का. त्यांनी म्हटलं होतं कांद्याची भाजी म्हणजे हे काय असतं, आम्ही कधी बनवलीच नाही आहे. सो म्हणून जे नाशिकहून बघताय ह्या व्हिडिओ, नक्कीच कॉमेंट करा की तुमच्याकडे कांद्याची भाजी बनवता का तुम्ही. आता आपण कांद्याच्या भाजीला शिजवायला टाकलेलं होतं. तुम्ही बघू शकता किती छान दिसते ती भाजी. ओ माय गॉड, मला आताच खावं वाटते आहे. तुम्ही नक्कीच कॉमेंट करा की तुमच्याकडे ही भाजी बनवता का. आणि आमच्याकडे ना ही पंक्तीमध्ये भाजी खूप जास्त बनवतात खानदेशकडे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कॉमेंट करा आणि नक्की कॉमेंट करा तुमच्याकडे ही भाजी बनवता का.